सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसते. जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी म्हणजे सावंतवाडी असेल, केसरी असेल, मालवण असेल, या भागांमध्ये पर्यटक असतील, ते पर्यटक असे माशांचं म्हणजे जे ॲक्वेरियम आहे ते पाहण्यासाठी सुद्धा गर्दी करतात. विविध प्रकारचे इथे मासे आहेत, ते पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. इथे जर बघितलं तर अनेक पर्यटक आले. मला सांगा, तुम्ही कुठून आलात आणि कसं वाटलं ॲक्वेरियम पाहून? खूप छान वाटलं. आम्ही नेमळ्यातून आलो. खूप छान वाटलं. इथे अजून काही पर्यटक आहेत. मॅडम सांगा, तुम्ही ॲक्वेरियम पाहिल्यानंतर तुमचा आनंद कसं वाटलं? ॲक्वेरियम पाहिल्यानंतर खूप छान वाटलं. खूप ॲक्वेरियममध्ये येऊन खूप काही शिकायला पण भेटलं. मुलांनाच नाही तर आम्हाला पण ठाऊक नव्हते. काही फिशबद्दल माहिती नव्हती आम्हाला. ती माहिती इथे भेटली आम्हाला. आणि काही खूप सुंदर आहे. कोकणात आलात, कुठून आलात तुम्ही? आणि इथलं वेगळी संस्कृती असते, मच्छी जेवण असतं, कसा आस्वाद घेतला एकूण? खूप छान आहे जेवण. मी पण गोव्यातली आहे. तर आपल्या गोव्यातली आणि इकडची संस्कृती काही जास्त वेगळी नाही आहे. पण आपली कोकणातली संस्कृती अशी पण खूप छान आहे. आणि खूप मस्त एन्जॉय केलं मुलांनी आणि आम्ही पण. नक्कीच आपल्यासोबत अजून काही इथे पर्यटक आहेत. मला सांगा, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघताय, कसं वाटतंय मासे बघून? एरवी आपण समुद्रात बघत असतो, इथे ॲक्वेरियममध्ये बघितल्यानंतर चांगलं वाटतं, म्हणजे काहीतरी नवीन वाटतं जरा. नक्कीच बघताय आपण इथे आणखी काही इथले आयोजक सुद्धा आहेत. मला सांगा, इथे मोठ्या प्रमाणात दररोज पर्यटक येतात. असं किती दिवसाला पर्यटक येतात आणि कशा पद्धतीचं विविध म्हणजे मासे पाहायला मिळतात, त्यात पक्षी पाहायला मिळतात? इथे कशा पद्धतीचं हे ॲक्वेरियम तयार करण्यात आलं आहे? आपलं जे हे ॲक्वेरियम आहे, KSR ग्लोबल ॲक्वेरियम फिश थीम पार्क आहे. याच्यामध्ये प्री झू पार्क, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स, एक्झॉटिक बर्ड्स, वेगवेगळ्या प्रकारचे रेप्टाईल्स, ज्याच्यामध्ये इग्वाना, लिझर्ड मॉनिटर्स, समजलं पॉकेट मंकी, असे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याकडे. त्याशिवाय आपल्या ॲक्वेरियममध्ये आपल्याकडे हजारो प्रजातीचे मासे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकार बघायला मिळतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे सगळे जेवढे ॲक्वेरियमचे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला गोड्या पाण्यातील ॲक्वेरियम्स असतील किंवा शेवाळी रीफ्स असलेले ॲक्वेरियम्स असतील, प्लांटेड ॲक्वेरियम्स असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्वेरियम्स आपल्याकडे आहेत. आणि त्या हजारो प्रजातीचे मासे आपल्याकडे जे आहेत. नक्कीच आता जर बघितलं तर पर्यटक हंगाम एकदम तेजीत आहे. कशा पद्धतीने पर्यटक येत आहेत दर दिवशी आणि कशा पद्धतीने या सगळ्याचा कोकणातल्या म्हणजे इथे असतील, केसरीमध्ये असतील, त्याचबरोबर कोकणात पर्यटक येते, कसा आस्वाद घेत आहेत ते आलेले पर्यटक? इथे आलेला प्रत्येक पर्यटक जो आहे ना, एकदा आल्यानंतर तो आवर्जून दुसऱ्या वेळा मुद्दा म्हणून इथं फिश थीम बघायला येतो. आणि काय सध्या सीझन चालू असल्यामुळे आज सध्याची रोजची जी गर्दी आहे, हजारोच्या संख्येच्या वरती असते रोजची. जर बघितलं तर कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. अशा विविध प्रकारचे जे ॲक्वेरियम असतील किंवा समुद्रातले पर्यटन असेल, ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं कोकणात सध्या पर्यटक दाखल होत आहेत. आणि जर बघितलं तर वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी होताना सुद्धा पाहायला मिळते. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.